अरे किती जोरात बोंबलतेस रे, ते कपाळात आलं बघ. काय अटॅक म्हणतो मी. मग मला काय मजा आली? मजा. अण्णा अण्णा माझा असाइनमेंट झाला अण्णा. डन काय डन? सगळं चॅट जीपीटी मधून कॉपी केलंयस, स्वतःच्या मेहनतीवर काही केलंस की नाही? हा मग चॅट जीपीटीचा शोध का बरं लावला असेल सांग? का? कारण सानिकाला असाइनमेंट करायला मेहनत करायला नको म्हणून. म्हणजे 0 सेकंदात असाइनमेंट झालं पाहिजे ना. विशाल तुला माहितीये आपणच फालतुगिरी करतो, टाइमपास करतो. 15-15 दिवस अभ्यास करणं, 3-3, 4-4 पुस्तकं वाचणं, PhD वाले लोकांसोबत चर्चा करणं आणि एवढं सगळं करून एक असाइनमेंट पूर्ण होते आपलं. मॅडमनी बघा एका दिवसात अख्खी असाइनमेंट उडवली. स्मार्ट वर्क समजलं? स्मार्ट वर्क. नजीब त्या जीपीटी वाल्यांनी AI टूल वापरून चहाचं मशीन बनवलं नाही. वाचलं आपण लक्ष्मी. अण्णा तशी मशीन आहे आणि ते मशीन जगभरात पसरले सुद्धा. ऑर्डर दिली की चहा झपकन हाजी. लक्ष्मी अरे आता आपल्याला नवीन धंदा शोधायला लागेल रे. अरे काय फायनान्स बिझनेस सांग मला. तर नवीन धंदा काय? मी आलूवडी बनवू काय बनता? घाबरू नको, त्या मशीनच्या चहाला तुझ्या हाताची चव नाही, त्यामुळे ते मशीन मार्केटमध्ये चालणार नाही. असं म्हणतोस? अरे आमच्या त्याला चव म्हणजे तो पूर्वजांपासून आहे बघ. तुला सांगतो त्या हाताने जरा चहा बनवतो का? बनवतो की रे, पण तुम्हाला नंतर रेसिपी सांगतो बघा. हे लक्ष्मी 2 चहा. मी ऐकले याचा कोर्स पण असतोय. हा मग प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. तू त्याला एकदम बरोबर प्रॉम्प्ट दिला ना, तुला पाहिजे ते उत्तर देतो. कमाल यार टेक्नॉलॉजीची. मी करणार आहे हा कोर्स. काय जॉबला उपयोगी पडेल ना. आय लाईक दॅट. माणसाने नेहमी अपडेटेड असायला पाहिजे. थँक्यू. पण मला असंही वाटतं AI मुळे ना लोकांचे जॉब जातील. अगं खूप लोकांचे गेलेत. परवाच एक आर्टिकल आलेलं. काय बोलतो? हा मग ते बघ, आधी पोस्टमन असायचे पत्र देण्यासाठी, मग नंतर फोन आले, ईमेल आले. म्हणजे पोस्टमन आता पण आहेतच, पण आता पत्र पाठवण्यासाठी आपण त्यांचा वापर करत नाही ना. इट्स गोइंग टू बी चॅलेंजिंग फॉर ह्युमन बीइंग्स. पहिला माझी नोकरी गेली तर? आधी मिळू तर दे. जी गोष्ट मिळालीच नाही त्याबद्दल काय घाबरते ग? आणि तुम्हाला एक सांगू का, AI सगळेच वापरतील असं नाहीये. पण मला नाही वाटत की वापरणारच नाही. म्हणजे जर कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अचूक काम करून मिळत असेल आणि ते जर लोकांना सोयीचं असेल तर मग का नाही वापरणार? जसं मी असाइनमेंट कम्प्लीट केलं. हा, आणि जेवढं जास्तीत जास्त इझी टू ऍक्सेस होत जाईल तेवढे जास्तीत जास्त लोक वापरणार. पण याला कुठे ना कुठे तरी लिमिटेशन्स असले पाहिजे ना. सानिका चॅट जीपीटी उघड, त्याला विचार, डू यू फील ह्युमन इमोशन? नाईस. काय आलं? हे काय नाही बघितलं विशाल, कामाच्या ठिकाणी AI मदत करतं बरोबर आहे, पण AI मध्ये ह्युमन टच नाहीये. म्हणजे फिलिंग नाहीये. ती माणसांमध्ये जे इमोशन असतं ना ते नाहीये. म्हणजे इन जनरल बघायला गेलं ना तर स्पेसिफिक बॉडी नाहीये काही. हा, म्हणजे ते आपल्या लाईफवर पूर्णपणे कब्जा नाही करू शकत ना. कब्जा? अरे कब्जा करायला ते काय हुकुमशाह आहे? अरे आपणच त्याला प्रॉम्प्ट करतो, हे कर ते कर, आणि त्याच इन्फॉर्मेशन मधून ते आपल्यासाठी काम करतं. अरे म्हणजे कंट्रोल करू शकतो ना आपण कंट्रोल बाहेर पण जाऊ शकतो की. माणूस आहे, चुकवणारच. राईट. मी काम करतो, मी सर्च करतो की एक्झॅक्टली एआयचा पर्पज काय आणि त्याचा अर्थ काय. ठीक आहे, लवकर घरी ये, तुझ्या पॅन्ट मध्ये आईला कॉन्डमचं पाकिट सापडलंय. काय पण हा काय मीनिंग असू शकतो का एआयचा? शिट, मी पळतो. एक काम करतो, थांब, अर्थ सांगून जातो. हा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिफर्स टू द सिम्युलेशन ऑफ ह्युमन इंटेलिजन्स इन मशीन्स दॅट आर प्रोग्राम्ड to think, learn and make decisions like humans. AI systems can perform tasks that typically required human intelligence such as problem solving, understanding language, recognizing pattern, learning from data and making decisions. Okay, चलो, bye 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 bye. अरे हे ऐकूनच भीती वाटते मला. अरे घाबरू नको, AI ला आपणच प्रोग्राम केलाय, आणि तसंही माणसाला त्याच्यापेक्षा हुशार दुसरा प्राणी या पृथ्वीतला चालणार नाही. बाय.
येडा परत येईल बघ आता. सानिका चावी दे, चावी चावी दे, फालतूगिरी करू नको. अरे यार आज मी घरी नाही गेलो, राडे होतील. हे बघ, मला घरातून बाहेर काढलं आणि मी बॅग घेऊन तुझ्या घरी आलो, मग विचार नको. अरे यार तू उठ ना, तुला उचलला मी. चावी दे ना यार. बरं ठीक आहे, घे घे दे दे प्लीज. फालतूगिरी करू नको. अरे उठ ना, पकडलं दिलं तिकडून. दे दे प्लीज दे. अरे चहा घे रे परत. सॉरी. काय रे चावी मारलेला बावली सारखा फडफडतोय. अरे माझी एवढी रेसिपी पाडली. सॉरी. डोक्याची हे आहे झाली आहे माझ्या. मला नंतर रेसिपी सांगेन.